नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात एक धक्कादायक आणि चमत्कारिक घटना घडली आहे। एका 19 वर्षीय तरुणाला भाऊ लचके अपघातात गंभीर जखमी झाल्याने नाशिकच्या मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। मात्र रुग्णालयाने त्याला ब्रेन डेड घोषित केल्याचा दावा नातेवाईकांनी केला। यानंतर गैरसमजातून त्याला मृत समजून अंत्यविधीसाठी घरी नेण्यात आले। पण अंत्यविधीची तयारी सुरू असतानाच हा तरुण अचानक हालचाल करू लागला आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला। नाशिकच्या मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल झालेल्या भाऊ लचके याला तपासणीनंतर ब्रेन डेड घोषित करण्यात आल्याचा दावा नातेवाईकांनी केला। मात्र नातेवाईकांच्या ऐकण्यात गोंधळ झाला आणि त्यांनी तरुणाला मृत समजून घरी नेले। घरी अंत्यविधीची तयारी सुरू झाली तेव्हा अचानक तरुणाने हालचाल केली। या घटनेने उपस्थित सर्वांना धक्काच बसला। यानंतर त्याला तातडीने नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी तरुण ब्रेन डेड नसल्याचा खुलासा केला, ज्यामुळे या प्रकरणाचा गुंता आणखी वाढला। मेडिकल कॉलेज प्रशासनाने या प्रकरणावर वेगळाच खुलासा केला आहे। त्यांच्या मते जखमी तरुणांना नातेवाईकांनी खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यासाठी घेऊन गेले होते। सर, आपल्याकडे एक पेशंट आलेला आहे, तो मृत घोषित करण्यात आला किंवा त्याचा ब्रेन डेड झालेला होता, म्हणून त्याला मेडिकल कॉलेजमधून आपल्याकडे शिफ्ट करण्यात आला, अशी एक माहिती नेमकं काय घडली? सोमा लचके, एज 19 इयर्स, मेल आहे। हिस्ट्री ऑफ आरटी आहे त्याचं। 3 तारखेला त्र्यंबकेश्वर जवळ ॲक्सिडेंट झालेलं होतं। तो इनिशियली प्रायव्हेट हॉस्पिटलला ॲडमिट होता। त्याच्यानंतर काल आमच्याकडे रात्री 9:30च्या सुमारास आला आणि ही वॉज ॲडमिटेड विथ हेड इंजुरी आणि फ्रॅक्चर मँडिबल आहे। राईट नाव तो सिरियस आहे, पण त्याला डिफ्यूज ॲक्झॉनल इंजुरी प्लस मँडिबल फ्रॅक्चर असे हेड इंजुरीच्या अंडर आम्ही त्यांना ट्रीटमेंट करत आहोत। त्याची परिस्थिती आता सध्या क्रिटिकलच आहे, पण व्हेंटिलेटरवर इज मेंटेनिंग। ब्रेन डेड झाला शाळेत, मेडिकल कॉलेजमध्ये होता, ब्रेन डेड झाला म्हणून ते म्हटले की ते ठेवण्यात घेऊन जा, घरी त्याच्या अंत्यविधीची पण तयारी करण्यात आलेली होती। नेमकं काय त्याची प्रकृती कशी? त्याच्या बाबतीत मी कमेंट करणं योग्य नाही राहणार, पण त्याला डिफ्यूज ॲक्झॉनल इंजुरी आहे आणि राईट नाव इज इन क्रिटिकल स्टेट। तर ब्रेन डेडच्या संदर्भामध्ये आम्ही किंवा नातेवाईकांचं काय स्टेटमेंट आहे तो वी आर नॉट राईट पर्सन टू कमेंट ऑन दॅट। पण ब्रेन डेड आहे का सध्या? सध्या तरी डिफ्युजल ॲक्झॉनल इंजुरी आहे, ब्रेन डेड नाही। म्हणजे काय इंजुरीचं काय? डिफ्युजल ॲक्झॉनल इंजुरीमध्ये डोक्याला आपल्याला फटका लागलेला असतो, त्याच्यात ॲक्टिव्ह आपल्याला ऑपरेशन करून किंवा जसं इंट्राक्लेनियल किंवा एक्स्ट्रा ब्लीड जो होतो ते करायची गरज नसते। आपल्याला